शेगाव येथे आज नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की सरकारच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून महायुतीचा भगवा सर्वत्र फडकावावा। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज केंद्रीय आयुष, आरोग्य आणि प्रमुख कल्याण राज्यमंत्री तसेच शिवसेनेचे वरिष्ठ नेते प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीत त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोकहितैषी योजना प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत। महायुती सरकारने ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत विकासाची गती वाढवली असून या योजनांची अंमलबजावणी योग्य प्रकारे जनतेपर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले। जाधव यांनी पुढे सांगितले की नागरिकांचा विश्वास संपादन करून विकासाच्या माध्यमातूनच महायुतीचा भगवा फडकविण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल। या बैठकीला शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख शांताराम दाणे, जिल्हा प्रमुख संतोष डिवरे, उपजिल्हा प्रमुख राजेश मिरगे, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीसाठी रणनीती, जनसंपर्क मोहिमा आणि स्थानिक संघटन मजबूत करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली। शेगाव शहरात झालेल्या या बैठकीमुळे नगरपरिषद निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला असून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये नवऊर्जा आणि उत्साह निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले। केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजनांची माहिती घेऊन त्या जनमानसापर्यंत पोहोचवा, लोकांना त्याच्या आठवणी करून द्या आणि मजबूतीनं महायुती म्हणून सगळीकडे आपला भगवा झेंडा कसा फडकेल यासाठी सगळ्यांनी मनापासून प्रयत्न करा, अशा प्रकारच्या सूचना आणि आव्हान आजच्या बैठकीमध्ये आम्ही केलेले।